नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द.स. काकडे यांच्या कुकडी काठच्या कथा या कथासंग्रहातली कथा वंश. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात द.स. काकडे लिखित वंश. निम्मी रात्र होऊन गेली होती. पाऊस धुवाधार कोसळत होता. त्यात वावधानाला मिरगी आली होती. पाऊस आणि वावधान, सारं शिवार त्याच्या कवचीत घुसमटून निघत होतं. झाडं तर काळोखाचा पदर डोईवर घेऊन भूतागत थैथया नाचत होती. बुंध्यापर्यंत वाकून भुईशी झटा घेत होती. झटा घेताना मोडून पडत होती आणि तो काड काड आवाज मनाची झोप उडवत होता. सर्पाच्या तोंडात सापडलेले पिवळे धम्मक बेडूक मधून मधून जीवाच्या आकांतानं ओरडत होते, अंगावर काटा फुलवत होते. मी चांगलाच ऐचानात सापडलो होतो. दिवसानं पश्चिम तलावात बुडी मारली आणि पावसानं कोसळायला सुरुवात केली. त्यामुळे एका मोठ्या झाडाखाली थांबलो होतो तर वावधान. छत्री केव्हाच पिसं काढून टाकलेल्या कोंबडीगत पडली होती. जवळजवळ 5 तास पावसात ओला चिंब होत होतो. त्यानं सारं शरीर जडशीळ झालेलं होतं. शरीराला तरी काय नाव ठेवायचं? पत्रकाराचं शरीर असलं तरी शेवटी ते एका माणसाचंच होतं. मी थंडीनं थाड थाड उडत होतो. अंगातला खादीचा शर्ट लेंगा भिजल्यामुळे अंगाला बिलगून बसले होते. फक्त हातातल्या प्लॅस्टिक पिशवीतलं लेखनाचं साहित्य व्यवस्थित होतं आणि तेच मला महत्वाचं होतं. रात्र वाढत चालली तसा पाऊस वावधान यांना जोर चढला. वीज तर आता झिंज्या सोडून काढाडू लागली. मग मात्र काळीज लक्कन हिंदकळायला लागलं. कारण मी पायाळू होतो. विजेची मला भीती होती. त्यात मी झाडाखाली उभा होतो. वीज चमकताना झाडाखाली थांबणं धोक्याचं होतं. तिथे थांबणं शक्यच नव्हतं. सगळीकडे काळोख भरून राहिलेला. मार्ग तर माहिती नव्हता. त्याच भागातल्या एका बातमीदारानं आमच्या विशाल भारत पत्राकडे बरीच भडक बातमीपत्र पाठवलेली होती. त्यातली काही भयानक होती. सवर्णांनी एका बौद्धाचा गाव वेशीत बळी दिला होता. काही बौद्ध स्त्रियांची गावातनं नागड्यानं धिंड काढली होती. त्यांच्या पाणी पिण्याच्या विहिरीत विष्टेच्या लेडकाची चिखलफेक केलेली होती. बौद्धांना त्या गावानं जगणं अशक्य करून सोडलं होतं, असं कितीतरी. तेव्हा संपादकांनी मला तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर लिहिण्यास सुचवलं होतं. म्हणून अमक्या ठिकाणी मोटारीतनं उतरायचं, तसंच डाव्या अंगाला वळून पुढं उजव्या हातानं वळून बरोबर गावाला जायचं. या नेहमीच्या मामूली माहितीवर मी निघालो होतो. निघताना म्हटलं, आपण पत्रकार, गावाचं नाव माहिती आहे, तिथला अत्याचार माहिती आहे. कुणी भेटलं तर चौकशी करत करत तिथे जाणं काही कठीण नाही. निघालो होतं ते असं कठीण होऊन बसलं होतं. अर्ध्या 1 तासानं चालताना नदी लागली तेव्हा मात्र बावरलो. मध्ये नदी लागेल हे कुणीच सुचवलेलं नव्हतं. नदीचं पात्र बी दुथडी भरून वाहत होतं. नक्की उतार माहिती नव्हता. तसा मी चांगला पोहणारा, पण नदी पोहून जावी तर पलीकडे कुठे हात मारत लागायचं याचा काही अंदाज नव्हता. मधी एखाद्या भोवऱ्यात भेलकांडत राहिलो तर संपलंच की सारं. त्यापेक्षा म्हटलं नदीच्या अफाट पात्राकडे बघत राहावं, सकाळ अशीच उजाडावी. धुवाधार पाऊस, अंगाला चावा घेणारं वावधान, कडाडणारी वीज, समोर धो धो वाहणारं नदीचं पाणी. निसर्गाचं एक वेगळंच स्वरूप मला अचानकपणे दिसत होतं. वीज नागिणीगत सळसळून जायची. तेव्हा तर नदीच्या पात्रातलं पाणी उसळ्या खाताना दिसायचं. कितीतरी वेळ नदीचं ते रौद्र रूप मी डोळ्यात साठवत होतो. "आवो दादा,
पाऊस आणि वावधानाचा चाललेला तो डोंबारी खेळ, निम्मी रात्र, काळोख, ऐरानाचा मार्ग, त्यात ती आलेली हाक. डोळ्यांची बुबुळं वासून मी इकडे तिकडे बघितलं, पण मला हाक मारणारं कोणी दिसलं नाही. भास झालेला असावा. मी मनाशी समजूत करून घेतली आणि परत नदीच्या पात्राकडे पाहत राहिलो. "आवो दादा." पुन्हा तोच आवाज. मग मात्र मी सावरलो. आवाज बायकी होता. या भयाण रात्री एका बाईचा आवाज. इतक्या ऐराने बाई येईलच कशाला? तेवढ्यात केवढ्यानं तरी वीज कडाडली, डोळे दिपून गेले. आणि समोर पाहतो तर एक हिरव्या चोळी लुगड्यात एक गरोदर सुरेखशी बाई. पाठीशी धोतरानं बांधलेलं एक 2 वर्षाचं मूल. एका हातात 6 वर्षांचा मुलगा, दुसऱ्या हातात मुलाच्या पाठची मुलगी. त्या बाईच्या हातात हिरवा चुडा, कपाळ पांढरं फटफटीत. "कोण तू?" माझा आवाज घोगरा मानला. "अहो दादा, एवढ्या रात्री तुम्ही बरं भेटलासा." आणि ती समोर उभी राहिली. वीज पुन्हा कडाडून कोसळली. त्या प्रकाशात तिला, तिच्या बाळगोपाळांना मी डोळे विस्फारून पाहिलं. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर भीती अशी दिसत नव्हती. सारे ओल्या कपड्यात चिंब झालेले, तरी ते थंडीनं थडाथडा उडत नव्हते. एवढी रात्र, पाऊस, वावधान, वीज कडाडतीये, पण न घाबरता ही मायलेकरं वाटचाल करतायत, आणि तेही नदी काठाकाठानं. "बाई, भीती वाटत नाही?" "भीती? कसली भीती? आणि कोणाची भीती?" मला बोलताच येईना. बाई गरोदर. चालताना तिला त्रास होत होता. पाठीशी धोतरात बांधलेलं मूल, सोबतीला आणखीन 2 मुलं. वर वीज कोसळतीये आणि उलट तीच विचारतीये की कसली भीती. "बाई, एक मूल माझ्याजवळ दे, मी घेतो." तशी ती उदास हसली आणि म्हणाली, "नाही, ते नाही जमायचं. माही पोरं माहीच आहेत. ती कोणाच्या हाती द्यायची नाहीत." "पण तुला त्रास नाही का व्हायचा?" मी सहानुभूतीनं बोललो. "त्रास? आता सर्व्या पोरांना घेऊन समद्या वाऱ्या पावसात अशीच चालायची सवय करायची." "म्हणजे?" मी थरारलो. "तुम्ही कोणच्या गावचं?" "मी पुण्याचा आहे. तू?" "म्या व्हय? मला गाव नाही, नाव नाही. मी हाय येडी बाय. आणि माही ही येडी पोरं." आणि ती खूळ लागल्यागत हसत राहिली. मी बोललोच नाही. काय बोलणार? मी त्या बाईला, त्या मुलांना न्याहाळून घ्यायला लागलो. मला संशय आला की हे सगळेजण निर्विकार कसे? भीती नाही, काही नाही. हे हे पटत नव्हतं. मनात विचार आला, ही बाई भूतभीत तर नाही? मनात ही कल्पना आल्याबरोबर मी खरोखर गारठलो. वाटलं लवकर इथनं काटावं आणि म्हणालो, बाई, मी जातो आता." "नाही नाही, तुम्हाला नाही जाता येणार." "काय?" माझा आवाज फुटक्या बेडकागत फाटला होता. "मी कोण आहे माहीत आहे?" "कोण?" "मी आपली येडीखोळी." खरोखर आहे ते. मी मनात पुटपुटलो. "तुम्ही चालला कुठं?" "मी साळवडीला." "काय?" आणि एवढा वेळ खोळ्यागत हसून बोलणारी ती बाई गंभीर झाली, दुःखी झाली. तिच्या डोळ्यात टिपं उभी राहिली. ओठ थरथरले, घशात हुंदका दाटला. ते पाहून मला राहावेना. मी विचारलं, "तुझं गाव कोणचं?" "आमचं गाव मी सांगू?" तिच्या हाताचं बोट धरून उभे असलेलं मोठं पोरगं बोललं. "अहो सांगा." ते पोर मला गावाचं नाव सांगणार तर त्या बाईनं त्याला दापलं, तसं ते पोर गप्प झालं. "तुम्ही साळवडीला खरंच जाणार आहे?" ती बाई थोड्या वेळानं बोलली. "हो, मी तिथेच निघालोय." "काय काम आहे तुमचं?" "मी पेपरात लिहिणारा माणूस आहे." तिला मी माझी थोडक्यात ओळख करून दिली. "म्हणजे तुम्हीच पेपरात बातमी छापता व्हय?" "हो."
त्यावर तिने डोळे विस्फारले. "तू आत्ता कुठे चालली आहेस बाई?" "म्या कुठं बी जाईन, पण सकाळी आपली भेट साळवडीत होईन." "म्हणजे?" मला अर्थ कळला नाही. "अहो ते समजन सकाळी. जावा तुम्ही आता." "मला पलीकडे कसं जायचं तो मार्ग तरी सांगा." तिने सांगितलेल्या मार्गानं मी गेल्यावर मला एक झोपडं लागलं. झोपडं उंचवट्यावर होतं. झोपड्यासमोर प्रवेश केला तर आत बसलेला म्हातारा नावाडी कंदील घेऊन बाहेर आला. माझा वेश बघून बोलला, "कोण पाहिजेन?" "तुम्हीच." "आ?" तो भेदरला. मग त्याला सगळं सांगितल्यावर त्याने मला आत नेलं. त्याचे कोरडे कपडे मला घालायला दिले. वर चुलखंड पेटवलं. चुलखंडाच्या जाळावर हातपाय शेकत बसलो. गप्पाच्या ओघात मघा भेटलेल्या बाईचा उल्लेख केला. तिच्या पोरांचा उल्लेख केला. तसा नावाडी शेंडाबूड थरारला. मागून म्हणाला, "नशीब तुमचं, महाया का तुम्ही आलात." "अहो पण त्या बाईनेच तुमच्या घराचा मार्ग सांगितला मला." "काय सांगताय?" म्हातारा नावाडी उठून उभा राहिला. तो अस्वस्थ झालेला होता. सकाळी नावाड्यानं होडीतनं मला पहिलं तीराला सोडलं. विशाल भारतचं काम आता सुरू करायचं म्हणून मी गावात बौद्धवाड्याची चौकशी करत बाजारपेठेतनं जायला लागलो. तर चावडीजवळ माणसांची गर्दी लोटली होती. साऱ्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसत होतं. वडाच्या झाडाखाली पोलीस जमादार उभे होते. सगळीकडे कुजबुज चाललेली दिसत होती. जमलेल्या माणसांकडनं चांगलं नीट समजणार नव्हतं म्हणून मी जमादाराजवळ गेलो. त्याला माझी ओळख करून दिली. तसा जमादार गंभीर हसला आणि म्हणाला, "तुम्ही अगदी येळेव आला बरं का." "म्हणजे?" "तुमच्या पेपरला एक फार्माच बातमी तयार आहे आता." "काय सांगताय?" "अहो खरं सांगतोय ना. अहो ही बातमी आहे ना समजा जिल्हा डवळून काढन बघा." "सांगा तर खरं." "हवालदार आम्ही हे पोलीस पाटलाच्या बैठकीच्या खोलीत तवर ही कामं करा." जमादारानं कागदावर लिहून हवालदारांना कामासाठी पिटाळलं. पोलीस पाटलाच्या बैठकीच्या खोलीत आम्ही गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. जे ते आपापल्या कामात गुंतलेले होते. गावात एक चित्त थरारक घटना घडली बरं का. जमादार सांगायला लागला. एका संसाराचा आज वंशच संपला. या गावातल्या बागायतदार शेतकऱ्याची शोकांतिक आहे. त्याचं नाव बाजीराव इनामदार. मी कागद काढला, पेन काढला आणि म्हणालो, सांगा जमादार." तर त्या बाजीराव इनामदाराचं लग्न झालेलं. लग्न होऊन 10 वर्ष झाली पण मूलबाळ काय झालेलं नाही. त्याची बायको लय समंजस. आपली कूस उजवत नाही म्हणून तिने मोकळ्या मनानं नवऱ्याला सल्ला दिला, लग्न करा, दुसरं लग्न करा, सल्ला देऊन टाकला तिने. पण या बाजीरावाचं बायकोवर लय प्रेम. म्हणला पोर झालं नाही तरी चालन पर तुला सवत आणणार नाही. बधी बायको काय ऐकना. म्हणली वंशासाठी तरी दुसरी बायको करा. मग काय झालं, केलं का त्यांनी लग्न? झालं ना, दुसरं लग्न झालं. पण लग्न झाल्याबरोबर धाकटीनं सांगितलं, म्हणली थोरली माझ्या दृष्टीसमोर नको, तिचं तोंड मला दिसता कामा नाही म्हणून तिला वेगळं घर बांधून द्या, तिच्या पोटाची व्यवस्था करा आणि शिवाय काय? म्हणली तिला उपाशी मारू नका पण तिच्याकडं जाऊ नका. तिला पोर होत नाही तर तिच्याकडं जाऊन उपयोग काय? म्हणून मग म्हणली तुम्ही फक्त माझ्याकडं बघायचं. थोरली तशी समंजस विचारी. तिने नवऱ्याला धाकटी सांगते त्याप्रमाणे वागायला मोकळीक दिली, कारण तिला एवढ्या मोठ्या विस्टेटीला वंश हवा होता. मग झालं, धाकटीला मुलं व्हायला लागली. अवघ्या 7 वर्षात तिने त्या बाजीराव इनामदाराचं घर मुलाबाळानं भरून टाकलं. पुढं ती परत गरोदर राहिली. वंशाला मुलं आलेली बघून त्या बाजीराव इनामदाराला आनंद वाटला, पण मनातनं तो दुःखी होता. का दुःखी का? दुःखी होणारच ना, कारण धाकटीच्या वागण्यामुळं त्याला थोरलीकडं कधी जाता येत नव्हतं ना.
तिच्या घराकडे फेरीसुद्धा मारता येत नव्हती. पण थोरलीला मूल होत नसलं तर तिला बी इच्छा आहेत हे इनामदारासारखा सुबुद्ध माणूस विसरू शकत नव्हता. मग धाकटील त्यांनी सांगितलं, म्हणला तुझी कूस उजवली, तू वंशाला मुलं दिली, आनंद आहे, पण म्हणला थोरलीच्या मनाचा विचार कर. पण धाकटी कुठं ऐकायला तयार आहे. ती म्हणली थोरलीचा एवढा पोळका होता तर माझ्याशी लगीनच कशाला केलं. तुम्ही तिच्याकडं बघायचं नाही एवढंच काय, पण तिच्या शेजीव सुद्धा पाय ठेवायचा नाही म्हणली. अरे ही धाकटी अजबच म्हणायची. अजब नाही तर काय हो, पण लय आवर बरं का. पुढे तिने धमकी दिली, म्हणली मला जर असं आढळलं का तुम्ही थोरलीच्या घराकडं जाता, रात्रीचं तिथं झोपता, तर त्याचा परिणाम लय वाईट होईल. तुम्ही मला ज्याच्यासाठी घरात आणलं ना, तो उद्देशच सफल होणार नाही. असं म्हणून जमादारानं 2 सिगारेटी काढल्या. एक मला दिली, दुसरी त्यांनी घेतली. सिगारेटचा अगदी खोलवर झुरका घेऊन जमादार विचारला, बोला विशाल भारतवाले, मला सांगा पुढं काय घडलं असन. काय आता म्हणजे बाजीराव इनामदार थोरलीच्या घराकडे रात्री गेला असेल. करेक्ट बोलला तुम्ही, एकदम करेक्ट. धाकटी गरुदर म्हणून बाजीराव इनामदार रात्री उठला. धाकटी गाढ झोपलेली. त्याला वाटलं आपण हळूच उठाव, थोरलीकडं जाऊन यावं. धाकटीला हे काय कळणार नाही. तो तिच्या घराकडे निघून गेला. पण इथं धाकटी जागीच होती हो. धाकटी जागी होती. तिने पोरं बरोबर घेतली. अरे बापरे, मग पुढे पुढे काय घडलं? काय घडलं कसं सांगू तुम्हाला, लय भयानक घडलं बघा. असं म्हणून जमादार उठला. मला चालण्याची खूण केली. मी जमादारापाठोपाठ चालत गेलो तर चावडीत लोकांची ही गर्दी. जमादार आलेला बघताच हवालदारानं गर्दी मागं लोटली. पोलीस पाटील तपकिरी कागद घेऊन तयारच होता. चावडीत मला नेऊन जमादार मला म्हणाला, त्यात सादरीव कोण कोण झोपलंय ते बघा की. मी पुढे गेलो. चादरीवर 4 प्रेतं होती. मी रात्री पाहिलेली ती गरोदर बाई, तिची 2 मुलं, एक मुलगी. हो हो हो, हे काय? मी अस्फुटसं किंचाळलो. माझं मन थिजलं. रात्री कडाडून कोसळणारी वीज माझ्या डोक्याला चटका देत होती. श्रोते हो, ही होती द.स. काकडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा वंश. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.